नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. आपण अनेक प्रकारचे पास्ते खाल्ले असेल, पण आपण आज चीज पास्ता बनवणार आहोत. तोही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हा पास्ता बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये 1 वाटीभर पास्ता टाकून घेतलेला आहे. इथे आपल्याला जोरात फ्लेमवर पास्ता चांगला उकळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अजिबात बारीक करायची नाही. 3 ते 4 मिनटं जोरात फ्लेमवर पास्ता उकळून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटात चांगला पास्ता वाफून होतो. तुम्ही बघू शकता आपला पास्ता वाफून झालेला आहे. आता आपण ह्या जाळीमध्ये ते पाणी निथरून घेऊया. आता पास्ता बनवण्यासाठी आपण 1 टमाट्याचा सॉस बनवणार आहोत. इथे मी मीडियम साईजचे 3 टमाटे घेतलेले आहे. ते मध्ये कट करून घेतलेले आहे. आता मी इथे एका तव्यावर तेल लावून घेणार आहे आणि ते तिन्ही टमाटे कट केलेले आहे ते इथे मी वाफून घेणार आहेत. तुम्ही बघू शकता आपल्याला इथे तिन्ही टमाट्यांना वाफ देऊन घ्यायची आहे. टमाटे थोडेसे वाफत आल्यानंतर त्यामध्ये मी इथे सुकलेल्या 2 लाल मिरच्या टाकून घेणार आहे. त्याने आपल्या त्या सॉसला चांगला कलर पण येईल. टमाट्याला चांगली वाफ येण्यासाठी मी ते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे टमाटे चांगले वाफले जातील आणि टमाट्याचे साल सहजासहजी निघतील. आणि त्यामध्ये मी थोडासा लसूणही टाकून घेतला होता. आता हे आपले टमाट्याचे साल काढून आपण मिक्सर ग्राइंडरमधून ही पेस्ट बारीक करून घ्यायची आहे. आता मी त्यामध्ये लसूणही टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला टमॅटो सॉस तयार झालेला आहे. आता आपण पास्त्याला फोडणी देणार आहोत. त्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकून 1 मोठ्या साईजचा कांदा मी परतून घेणार आहे. फक्त त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि आपण जो टमॅटो सॉस बनवला होता तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा मिरीपूड आहेत आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आता त्यामध्ये मी पास्ता मसाला टाकलेला आहे. आता आपण जो पास्ता वाफून घेतला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पास्ता पहिल्यांदा आपण चांगला वाफून घेतलेला आहे, त्यामुळे 1 मिनिटभरच तो वाफवायचा आहे. आता त्यामध्ये मी 1 चीजचा स्लाइड्स किसून घेतलेला आहे. यामुळे खूप छान लागतो पास्ता आणि लहान मुलांच्या तर खूप आवडीचा आहे हा चीजी पास्ता. चीज किसून झाल्यानंतर ते फक्त 1 ते 1.5 मिनिटभर चांगलं वाफून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला कमी साहित्यामध्ये चीजी पास्ता तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.